पापाविरुद्ध लढणं कधीच सोपं नसतं. पण काही पाप अशी असतात, जी जणू जिंकणं अवघड वाटतात. त्यापैकी पॉर्नचं ॲडिक्शन एक मोठं उदाहरण आहे. या पापाची मोठी समस्या अशी आहे, की ते देवाशी असलेलं तुमचं नातं कमकुवत करतं. मानसिक आरोग्य बिघडवतं, वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतं आणि काही लोकांना गंभीर गुन्ह्यापर्यंत नेऊन पोहोचवतं. पण काळजी करू नका. या व्यसनातून, या बंधनातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. बायबलमध्ये दिलेल्या काही टप्प्यांद्वारे तुम्ही यावर विजयी मिळू शकता. तर पहिली स्टेप आपण बघूयात. दररोज भक्तीचा वेळ ठरवा. स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 105 सांगते, तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. स्तोत्रकर्त्याने देवाच्या वचनांचं महत्त्व दाखवलं आहे, जे आपल्या प्रत्येक पावलाला दिशा दाखवतं आणि बुद्धीने निर्णय घ्यायला मदत करतं. ज्यांना पोर्नोग्राफीच्या व्यसनाशी झुंज द्यायची आहे, त्यांच्यासाठी भक्तीचा वेळ एक ताकदवान शस्त्र आहे. देवाच्या उपस्थितीत हा भक्तीचा वेळ घालवण्यासाठी दिवसातून कोणताही वेळ तुम्ही ठरवू शकता. पण सकाळी उठल्यावर सुरुवात करणं सर्वोत्तम आहे. थोडंसं बायबल वाचणं, त्यावर मनन करणं, प्रेरणादायी गाणे ऐकणं आणि शेवटी प्रार्थना करणं एवढं पुरेसं आहे. ही सवय मनाचा नवा विचार प्रवाह तयार करते. पोर्नोग्राफी विरुद्धची लढाई ही मुख्यतः मनाच्या नूतनीकरणावर अवलंबून असते. भक्तीचा वेळ ही फक्त धार्मिक सवय नाही, तर देवाला तुमचं मन त्याच्या वचनाने आकार देण्याची संधी आहे. तर दुसरी स्टेप आपण बघूयात. बायबलमधील वचने पाठ करा. स्तोत्रसंहिता 119:11 वचन सांगते की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. आपल्या अंतःकरणात काय साठतं त्यावर आपलं वर्तन अवलंबून असतं. जेव्हा आपण देवाचे वचन मनात साठवतो तेव्हा आपले विचार त्याच्या नियमांशी जोडायला लागतात. पोर्नोग्राफी ही अशुद्ध विचार आणि चित्रांवर वाढते. जर तुमचं हृदय देवाच्या वचनाने भरलेलं असेल तर या पापासाठी जागाच उरणार नाही. हे लक्षात ठेवणं देखील महत्त्वाचं आहे की येशूला जेव्हा सैतानाने 3 वेळा प्रलोभन दिलं, तेव्हा त्याने प्रत्येक वेळी अंतःकरणात साठवलेल्या वचनाने उत्तर दिलं. आपण ख्रिस्ताचं अनुकरण करायला बोलावलेले आहोत आणि आपण त्याच्यापेक्षा मोठे किंवा श्रेष्ठ नाही. त्यामुळे प्रलोभनावर विजय मिळवण्यासाठी त्याच्यासारखी मनात ठेवलेली वचने असणं अत्यावश्यक आहे. सुरुवात करा या वचनांपासून. स्तोत्र 119 आणि वचन 11, मी तुझे वचन माझ्या अंतःकरणात साठवून ठेवले आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. 1 कॉरिंथ 10:13 ख्रिस्तामध्ये आपल्याला दिलेल्या सुटकेबद्दल सांगते. तसेच फिलिप्पी 4:13 देव आपल्याला देत असलेल्या सामर्थ्याबद्दल सांगते. व्हिडिओ थांबून ही यादी लिहून ठेवा आणि हळूहळू आणखी वचने पाठ करा. आठवड्यात 2 वचने पाठ करण्याचं लक्ष ठेवा. जेव्हा प्रलोभन येतं तेव्हा ही वचने मोठ्याने म्हणा आणि देवाच्या वचनाची शक्ती अनुभवून पहा. वचन पाठ कसं करायचं? दिवसातून अनेकदा वाचा, मोठ्याने बोला, स्वतःच्या हाताने लिहा. पुनरावृत्ती हीच गुरुकिल्ली आहे. रोज दिसतील अशा ठिकाणी वचनाला ठेवा. आरशावर लावा, फ्रीजवर किंवा तुम्ही मोबाईलवरही वॉलपेपर ठेवू शकता. चालताना, गाडी चालवताना किंवा प्रार्थनेच्या वेळी म्हणत राहा. कधी पाठ केलेल्या वचनाच्या बद्दल घडवणाऱ्या शक्तीचा कमी लेख करू नका. तर आता तिसरी स्टेप आपण बघू. तुमचे ट्रिगर ओळखा आणि दूर करा. मत्ती 5 आणि वचन 29 सांगते, तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. येशू इथे अक्षरशः स्वतःला इजा कर असं सांगत नाही, तर तीव्र प्रतिकात्मक भाषा वापरतो. यासाठी की पापाकडे नेणाऱ्या गोष्टी काढून टाकण्याचं महत्त्व दाखवण्यासाठी. याचा अर्थ असा लागू करा की पोर्नोग्राफीकडे नेणाऱ्या ट्रिगर गोष्टी दूर करा. कधीकधी डोळा उपटणं म्हणजे लैंगिक सामग्री असलेले चित्रपट, मालिका सोडणं, काही सोशल मीडिया ॲप्स डिलीट करणं, विशिष्ट वेबसाईट्स, ॲप्स किंवा मीडिया टाळणं किंवा अशा मित्रमंडळीपासून व वातावरणापासून दूर राहणं जे पापाकडे ढकलतात. डोळा उपटण्याचं उदाहरण दाखवतं की काही वेळा पापावर विजय मिळवण्यासाठी कठोर आणि ठोस पावलं उचलावी लागतात. यासाठी की तुम्हाला अशा गोष्टी सोडायला तयार राहावं लागेल ज्या महत्त्वाच्या वाटतात. जर त्या तुम्हाला पापाकडे नेत असतील तर हा प्रयत्न खरंच मौल्यवान आहे, कारण येशू आपल्याला दाखवतो की इथे अनंतकालिक शाश्वत तारणाचा प्रश्न आहे. तात्पुरत्या पापी सुखांसाठी ते गमावू नका.
त्या लढाईचा अंतिम उद्देश म्हणजे देवाला आनंद देणारं जीवन जगणे आहे. चौथा टप्पा बघूयात आपण नव्या सवयी विकसित करा. जे काही आपण पापाकडे नेणारे घटक काढून टाकतो, त्यानंतर त्या रिकाम्या जागी विश्वास दृढ करणाऱ्या चांगल्या गोष्टी बसवणे अत्यावश्यक आहे. फिलिप्पी 4:8 मध्ये म्हटल्याप्रमाणे, बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. अशा उपक्रमात सहभागी व्हा जे इतरांना लाभदायक ठरतील, जसे की स्वयंसेवा करणे, चर्चमध्ये सेवा करणे किंवा गरजू लोकांना मदत करणे. अशा सेवेमुळे आपले लक्ष स्वतःकडून आणि प्रलोभनाकडून दूर होते. जे वचनात आणि प्रार्थनेत मजबूत आहेत अशा लोकांच्या संगतीत राहा. जर तुम्ही चर्चला जात नसाल तर योग्य शिक्षण जोपासणारे चर्च शोधण्याची हीच वेळ आहे. 5वा टप्पा आपण बघूयात, उपवास करा. क्रम महत्त्वाचा नाही, पण उपवासाचा प्रभाव जवळजवळ चमत्कारिक असू शकतो. तो शिस्त, आत्मसंयम आणि आत्मिक वाढ घडवतो. उपवास म्हणजे अन्नासारख्या आवश्यक गोष्टींना नाही म्हणणे. ही आत्मनियंत्रणाची सवय इतर क्षेत्रातही लागू होते, जसे की अशुद्ध सवयींना नकार देणे. उपवासामुळे जुन्या बाध्यकारी पॅटर्न्स तुटू शकतात. जसं शरीर काही काळ अन्नाशिवाय राहायला शिकतं, तसंच मनही या प्रलोभनावर विजय मिळवायला शिकू शकतं. लक्षात ठेवा, उपवास प्रार्थनेसह केला गेला पाहिजे, अन्यथा तो फक्त आहार नियंत्रण ठरतो. हा उपवास तुमचे मन नवं करायला, तसेच पवित्रता आणि शुद्धतेकडे नेण्यासाठी मदत करेल. आठवड्यातून एकदा उपवास सुरू करा, दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत, आणि तुम्हाला पहिल्याच वेळेपासून त्याचा परिणाम जाणवेल. आता 6वा टप्पा बघूयात आपण, विश्वासणाऱ्यांची मदत घ्या. इब्री 10:24-25 वचन सांगते, सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असं एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. ख्रिस्ती जीवन एकट्याने जगणे अशक्य आहे, त्यामुळे मदत मागा. तुम्ही कोणत्याही चर्चचा भाग नसाल तर योग्य चर्च शोधा. जर सध्याचे आत्मिक सेवक या समस्येत योग्य मार्गदर्शन देऊ शकत नसतील तर चर्च बदलणे किंवा दुसऱ्या विश्वासणाऱ्या आत्मिक व्यक्तीकडे मार्गदर्शन मागणे विचारात घ्या. तुमचे ओझे कोणाशी तरी शेअर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. देवाच्या सेवकांसोबत एकत्र जमून प्रोत्साहन घ्या आणि इतरांनाही प्रोत्साहन द्या. आता शेवटचे इतके सांगायचे तर, अश्लीलतेविरुद्धची ही लढाई कितीही कठीण वाटली तरी आशा आहे, आणि देवाने दिलेली शक्तिशाली साधने आपल्याकडे आहेत. दररोजची प्रार्थना, वचनाचे पाठांतर आणि उपवास ह्या बायबलवरील आधारित पायऱ्या तुम्हाला विजयासाठी सज्ज करतात. देव तुमचे मन आणि हृदय बदलू शकतो. विनाशकारी सवयींना बाजूला ठेवून विश्वास दृढ करणाऱ्या चांगल्या सवयीने ती जागा भरा. हे फक्त एक वाईट सवय तोडल्याबद्दल नाही, ही पवित्रतेसाठीची आत्मिक लढाई आहे जी देव तुमच्यात पाहू इच्छितो. पवित्र आत्म्यास शरण जा, तोच तुमचा खरा मार्गदर्शक आणि बळ आहे. ख्रिस्तामधील विजय निश्चित आहे. तो या प्रवासात प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे. मजबूत राहा, देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. येशू तुमच्यावर प्रेम करतो आणि या प्रवासात तुमच्या सोबत चालतो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.